पहिल्यांदाच बनवलं शेवग्याच्या शेंगांचं सूप. पण झालं असं की मी ना शेवग्याच्या शेंगा पातेल्यामध्ये शिजत ठेवल्या होत्या, पण त्यानंतर मम्मीचा फोन आला तर ती बोलली पातेल्यामध्ये नको, कुकरमध्ये शिजव मस्त कांदा टोमॅटो वगैरे घालून. मग त्या पातेल्यातल्या शेवग्याच्या शेंगा कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण टाकून मस्त त्याला शिट्ट्या होऊ दिल्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झाल्यावर मस्त शेवग्याच्या शेंगा कांदा टोमॅटो जे काही होतं ते चाळणीमध्ये गाळून घेतलं आणि त्याच्यामधला शेवग्याच्या शेंगामधला गर काढून घेतला आणि तो मिक्सरला लावून बारीक करून घेतलं सगळं मिश्रण. बघा टोमॅटोमुळे त्याला छान फ्लेवर आला होता. आणि एका भांड्यामध्ये तेल जिरं मोहरी हळद चटणी टाकून थोडंसं तूप पण टाकलं, मीठ वगैरे टाकून मस्त ते मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकलं, त्याला छान फोडणी दिली. म्हणजे पाणी राहिलं होतं शेवगाच्या शेंगा शिजवलेलं ते सुद्धा वाया न घालवता होतं त्याच्यामध्ये ॲड केलं. थोड्या वेळानंतर शिजल्यानंतर त्याला एक छान प्रकारचा थिकनेस आला होता आणि ते शिजल्यानंतर मी बाउलमध्ये सर्व केलं. खूप छान टेस्ट आली होती. आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चलो बाय बाय.